मानसशास्त्राच्या या अद्भुत दुनियेत सगळ्यांचं स्वागत. आज आपण काय करणार आहोत तर मानसशास्त्रातल्या काही महत्त्वाच्या पण थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना एकदम सोप्या करून समजून घेणार आहोत. हा एक असा प्रयत्न आहे जो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना तर उपयोगी पडेलच, पण ज्यांना आपलं मन कसं काम करतं हे जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठीही हा एक रंजक प्रवास ठरेल. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? बघा, आपण 5 मुख्य भागांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मनाची ओळख करून घेऊ. मग आपण शिकतो आणि विचार कसा करतो ते बघू. त्यानंतर व्यक्तिमत्व आणि प्रेरणा यावर बोलू. मग सामाजिक वर्तन कसं घडतं आणि सगळ्यात शेवटी मानसिक आरोग्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. मनाची ओळख. मानसशास्त्र म्हणजे नक्की काय आणि आपलं मन या जगाशी कसं जोडलं जातं, याच मूलभूत प्रश्नांपासून आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, मानसशास्त्र म्हणजे काय? तर अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर मन आणि वर्तनाचा अभ्यास. हे एक असं शास्त्र आहे जे आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या कृतींमागची कारणं शोधतं. म्हणजे आपण जे काही करतो ते का करतो आणि कसं करतो याचाच हा अभ्यास आहे. बरं, मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास. मग हे मन नक्की आहे तरी काय? ते काय मेंदूसारखा आपल्या शरीराचा अवयव नाहीये. मन म्हणजे आपल्या विचारांचं, भावनांचं आणि आठवणींचं केंद्र. आपलं जे काही आंतरिक जग आहे ना, त्याचं कंट्रोल सेंटर म्हणजे मन. आता आपलं मन जगाला कसं समजतं त्याची पहिली पायरी आहे सेन्सेशन. विचार करा, आपले डोळे, कान, नाक, त्वचा ही सगळी इंद्रिय म्हणजे जगातून माहिती गोळा करणारे सेन्सर्स आहेत. ही माहिती जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोचते, हा झाला कच्चा डेटा. यालाच सेन्सेशन म्हणतात. आणि मग संवेदनेनंतर पुढची पायरी येते, ती म्हणजे धारणा. म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियांनी जो काही कच्चा डेटा गोळा केलाय त्याला आपला मेंदू एक अर्थ देतो, त्याचं विश्लेषण करतो. उदाहरणार्थ, डोळ्यांनी काहीतरी पाहणं ही संवेदना झाली, पण जे पाहिलंय ते काय आहे हे समजणं ही झाली धारणा. ह्यातच खरा फरक आहे. चला, आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. शिकणे आणि विचार प्रक्रिया. आता आपल्याला कळलंय की मन माहिती कशी घेते, पण ती माहिती साठवली कशी जाते, तिचा वापर कसा केला जातो, हे सगळं आपण आता समजून घेऊया. कधी विचार केलाय की एखादी नवी गोष्ट आपण शिकतो कशी? मग ते सायकल चालवणं असो किंवा एखादी नवीन भाषा, हे सगळं कसं जमतं? या प्रश्नाचं उत्तरामागेच शिकण्याची आणि विचार करण्याची प्रक्रिया दडलेली आहे. ज्ञान मिळवण्याचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे शिक्षण, जे अनुभवातून आपल्या वागणुकीत बदल घडवतं. आणि दुसरं म्हणजे अभ्यास किंवा सराव, ज्यामुळे एखादं कौशल्य आपण वारंवार करून सुधारतो. एकातून बदल घडतो तर दुसऱ्यातून कौशल्य पक्कं होतं. आता शिकलेली गोष्ट लक्षात कशी राहते? इथे स्मरणशक्तीचे 2 मुख्य प्रकार येतात. एक आहे अल्पकालीन स्मरण, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी. समजा कोणीतरी फोन नंबर सांगितला आणि तो डायल करेपर्यंत लक्षात ठेवला, ते झालं अल्पकालीन स्मरण. आणि दुसरी आहे दीर्घकालीन स्मरण, म्हणजे लॉंग टर्म मेमरी. यात आपल्या लहानपणीच्या आठवणी, सायकल चालवणं यांसारख्या गोष्टी कायमच्या साठवलेल्या असतात. शिकण्याची एक अतिशय सामान्य आणि मूलभूत पद्धत म्हणजे प्रयोग व चुका, म्हणजेच ट्रायल अँड एरर. यात काय होतं, आपण एखादी गोष्ट करून बघतो, चुकते, मग दुसरा मार्ग वापरतो, तोही चुकतो, आणि असं करत करत आपल्याला योग्य मार्ग सापडतो. थोडक्यात काय तर चुकांमधून शिकणं. पण शिकण्याची दुसरी एक गंमतशीर पद्धत आहे जी ट्रायल अँड एररच्या अगदी विरुद्ध आहे. ती म्हणजे अंतर्दृष्टी. कधी असं झालंय का की एखाद्या समस्येवर खूप विचार करूनही उत्तर मिळत नाही आणि अचानक डोक्यात एक ट्यूब पेटते? तोच तो आहा मोमेंट. यालाच अंतर्दृष्टी म्हणतात, जिथे उत्तर अचानक मिळतं. ठीक आहे, तर आपण शिकतो कसं हे पाहिलं, पण प्रत्येक जण वेगळा का असतो? आपलं व्यक्तिमत्व, आपल्या आवडीनिवडी हे सगळं कसं ठरतं? आणि आपल्याला एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा कुठून मिळते? चला तर आता या तिसऱ्या टप्प्यात हेच समजून घेऊया. व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार आपण नेहमी ऐकतो, अंतर्मुख आणि बहिर्मुख. यातला फरक सोपा आहे. अंतर्मुख व्यक्ती स्वतःच्या आंतरिक जगातून ऊर्जा मिळवतात. त्यांना एकटेपणात जास्त बरं वाटतं. याउलट बहिर्मुख व्यक्तींची ऊर्जा बाहेरील जगातून, लोकांशी बोलण्यातून, मिसळण्यातून येते. त्यांची बॅटरी लोकांमध्ये चार्ज होते. बरं, आपल्याला कोणतंही काम करण्याची इच्छा किंवा प्रेरणा कशी होते? हे एका चक्रात घडतं. बघा, सगळ्यात आधी एखादी गरज निर्माण होते. समजा तहान लागली. मग त्या गरजेमुळे एक प्रेरक किंवा एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. आणि मग तो तणाव कमी करण्यासाठी आपण एक उद्दिष्ट ठरवतो, म्हणजे पाणी पिण्याचं ध्येय. असं हे चक्र काम करतं.
आतापर्यंत आपण व्यक्ती आणि त्यांच्या मनाबद्दल बोललो, पण आपलं मन काही एकटं राहत नाही का? आपण समाजात राहतो, लोकांमध्ये वावरतो, तर मग आपलं हे सामाजिक वर्तन कसं घडतं हे आता चौथ्या भागात पाहूया. इथे समाजीकरण ही संकल्पना खूप महत्वाची आहे. जन्माला आल्यावर आपल्याला समाजाचे नियम कायदे माहीत नसतात, बरोबर? तर ज्या प्रक्रियेतून आपण समाजाचे नियम मूल्य वागण्याच्या पद्धती शिकतो आणि त्या समाजाचा एक भाग बनतो, त्या प्रक्रियेलाच समाजीकरण म्हणतात. आणि हे समाजीकरण घडतं कसं? तर याचे काही मुख्य घटक आहेत. पहिलं म्हणजे अनुकरण, आपण इतरांना बघून शिकतो. दुसरं समूहदाब म्हणजेच पियर प्रेशर, मित्रांच्या किंवा गटाच्या प्रभावामुळे आपलं वागणं बदलतं. आणि तिसरं म्हणजे भूमिका, आपण विद्यार्थी मित्र किंवा कर्मचारी अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला साजेसं वागायला शिकतो. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, मानसिक आरोग्य. आजच्या काळात हा विषय खूप महत्त्वाचा आहे. यात आपण काही सामान्य मानसिक आव्हानं आणि चांगलं मानसिक आरोग्य कसं जपता येईल हे समजून घेणार आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी मानसिक तणाव किंवा चिंता जाणवतेच. हे अगदी सामान्य आहे. चला तर मग हे नक्की काय असतं आणि आपलं मन याला कसं सामोरं जातं हे थोडंसं समजून घेऊया. सगळ्यात आधी तणाव म्हणजे काय? तर जेव्हा आपल्यासमोर एखादं आव्हान किंवा कठीण परिस्थिती येते, तेव्हा आपलं मन आणि शरीर त्यावर जी एक भावनिक किंवा मानसिक प्रतिक्रिया देतं, त्या दडपणाच्या स्थितीलाच तणाव म्हणतात. या तणावापासून वाचण्यासाठी आपलं मन नकळतपणे काही क्लुप्त्या वापरतं. यांना संरक्षण यंत्रणा म्हणतात. म्हणजे काय तर बघा, त्रासदायक विचार मनातल्या मनात दाबून टाकणं याला म्हणतात दडपण. कधीकधी आपल्याला जो राग आलेला असतो तो दुसऱ्याला आलाय असं वाटतं, याला प्रक्षेपण म्हणतात. आणि ऑफिसमधला राग बॉसवर काढता येत नाही म्हणून घरी येऊन दुसऱ्याच कशावर तरी काढणं हे झालं स्थानांतरण. आपलं मन स्वतःला असं वाचवत असतं. पण मानसिक आरोग्याचा अर्थ फक्त तणाव किंवा चिंता नसणं इतकाच नाही. त्याचा खरा उद्देश आहे समग्र विकास. म्हणजे काय? तर व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा सगळ्याच पातळ्यांवर सर्वांगीण विकास होणं, हेच खरं ध्येय आहे. तर आज आपण मनाच्या या जगात एक छोटासा फेरफटका मारला. खूप काही गोष्टी समजून घेतल्या. पण हा सगळा प्रवास संपवताना एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पहिली पायरी कोणती असेल? या प्रश्नावर थोडा विचार करायला हरकत नाही.